मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात अशा अनेक आईमुलींच्या जोड्या झाल्या ज्यांनी चित्रपट क्षेत्रात काम करून आपलं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय। आज आम्ही अशाच काही मराठीतील मायलेकींची माहिती सांगणार आहोत ज्यांनी मराठी सिनेसृष्टी गाजवली आहे। चला तर व्हिडिओ सुरू करूया। रंजना देशमुख आणि वत्सला देशमुख। मराठी सिनेसृष्टीतील सर्वात दमदार अभिनेत्री रंजना देशमुख यांची आई वत्सला देशमुख या सुद्धा अभिनेत्री होत्या। वत्सला देशमुख यांचे देवघर, नवरंग, ज्योतिबाचा नवस हे चित्रपट गाजले। झुंज या चित्रपटात दोघी मायलेकीने एकत्र काम केलं होतं। रंजना यांना अरे संसार संसार आणि गुपचूप गुपचूप या चित्रपटांसाठी दोनदा राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालाय। रंजना यांच्या इतर प्रमुख चित्रपटांमध्ये सुशीला, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, बिनकामाचा नवरा, खिचडी, चानी, जखमी वाघीण, भुजंग आणि एक डाव भूताचा यांचा समावेश आहे। मराठी सिनेमा विश्वात ज्योती सुभाष आणि अमृता सुभाष या मायलेकींची जोडी खूप प्रसिद्ध आहे। अमृता आणि तिची आई ज्योती सुभाष यांनी झोका, गंध, मसाला, नितळ, वळू, विहीर, आजी या सिनेमांमध्ये एकत्र काम केले। ज्योती सुभाष यांचे गाबरीचा पाऊस, ची आणि ची चौका, मोकळा श्वास हे मराठी आणि अय्या, फुंक हे हिंदी चित्रपट गाजलेत। तर अमृता सुभाष यांनी किल्ला, अस्तू, श्वास अशा दर्जेदार चित्रपटात काम केले। त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी वेबसिरीजमध्ये सुद्धा काम केलं आहे। ज्योती चांदेकर आणि तेजस्विनी पंडित। ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर ही तेजस्विनी पंडित यांची आई आहे। ज्योती चांदेकर यांनी सुरुवातीला काही नाटकात काम केलं होतं। नंतर उशिराने त्यांनी मराठी चित्रपटात काम करायला सुरुवात केली। ज्योती चांदेकर आणि तेजस्विनी यांनी मी सिंधुताई सपकाळ या चित्रपटात एकत्र काम केलंय। ज्योती चांदेकर यांचे बिनधास्त, सुखांत, गुरु, लक्ष्मीची पावले हे चित्रपट गाजले। तर तेजस्विनी पंडित यांचे तू ही रे, येरे येरे पैसा, देवा हे चित्रपट गाजले। तिने समांतर, रानबाजार, अनुराधा यांसारख्या गाजलेल्या वेबसिरीजमध्ये सुद्धा काम केले। मंदाकिनी भडभडे, रीमा लागू आणि मृण्मयी लागू। मराठी नाट्य चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मंदाकिनी भडभडे या रीमा लागू यांच्या आई होत्या। तर रीमा लागू यांची मुलगी मृण्मयी ही सुद्धा अभिनेत्री आहे। मंदाकिनी भडभडे यांनी अरे संसार संसार, मुंबईचा फौजदार, झुंज, नवरे सगळे गाढव, वराडी आणि वाजंत्री, वाट चुकलेले नवरे, जावई माझा भला, अन्नपूर्णा, अपराध यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधून विनोदी आणि हास्य सासूच्या भूमिका रंगवल्या होत्या। त्यांची मुलगी रीमा लागू यांनी कयामत से कयामत तक, मैंने प्यार किया, साजन, वास्तव, कुछ कुछ होता है, हम साथ साथ है या चित्रपटात साकारलेल्या आईच्या भूमिका गाजल्या। खानदान, श्रीमान श्रीमती, तू तू मैं या हिंदी मालिकांतून त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली। मराठी आणि हिंदी चित्रपटातील दिग्गज अभिनेत्री म्हणून ते ओळखल्या जायच्या। रीमा लागू यांच्या मुलीचं नाव मृण्मयी लागू आहे। मृण्मयी यांनी बयो, साच्यात घरात, मुक्काम पोस्ट लंडन आणि दोघा तिसरा आता सगळा विसरा या मराठी चित्रपटांमध्ये काम केले। शुभांगी गोखले आणि सखी गोखले। शुभांगी गोखले आणि सखी गोखले या मायलेकीची जोडी खूप प्रसिद्ध आहे। शुभांगी गोखले यांनी श्री गंगाधर टिपरे, एका लग्नाची तिसरी गोष्ट, काहे दिया परदेस या मराठी मालिकात, तसेच हम है ना, लापतागंज या हिंदी मालिकांमध्ये काम केले। तसेच शुभांगी यांनी अगबई अरेच्या, बोक्या सातबंडे, बस्ता या चित्रपटांमध्ये देखील काम केले। त्यांची मुलगी सखी गोखले ही दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेमुळे घराघरात पोहोचली होती। नंतर ती पिंपळ, गोदावरी, बेफाम या चित्रपटामध्ये दिसली होती। सुप्रिया पिळगावकर आणि श्रिया पिळगावकर। सुप्रिया पिळगावकर आणि श्रिया पिळगावकर या मायलेकींची जोडी सर्वांच्या परिचयाची आहे। सुप्रिया ह्यांचे नवरी मिळे नवऱ्याला, माझा पती करोडपती, अशी ही बनवाबनवी, आयत्या घरात घरोबा, नवरा माझा नवसाचा हे चित्रपट गाजले। त्यांच्या हिंदीतील तू तू मैं आणि ससुराल गेंदा फूल या सिरियल गाजल्या। एकुलती एक या चित्रपटात सुप्रिया आणि त्यांची मुलगी श्रिया यांनी एकत्र काम केलं होतं। श्रिया पिळगावकर हिने अनेक वेबसिरीजमध्ये देखील काम केलंय। मिर्झापूर, ताजा खबर, ब्रोकन न्यूज, गॉन गेम या तिच्या वेबसिरीज गाजल्या आहेत। मेधा मांजरेकर आणि सई मांजरेकर। मेधा मांजरेकर आणि त्यांची मुलगी सई मांजरेकर दोघी अभिनेत्री आहेत। मेधा यांनी 1995 मध्ये आई या मराठी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं। त्यांचे नटसम्राट, दे धक्का, जुनं फर्निचर, काकस्पर्श हे चित्रपट गाजले। नंतर त्यांची मुलगी सई मांजरेकर हिने दबंग 3 मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं। नंतर तिचे मेजर, अंतिम, कुछ खट्टा हो जाए हे हिंदी चित्रपट गाजले आहेत। उज्ज्वला जोग आणि क्षिती जोग। उज्ज्वला जोग आणि त्यांची मुलगी क्षिती जोग या दोघी उत्कृष्ट अभिनेत्री आहेत। उज्ज्वला यांनी प्रामुख्याने मराठी मालिकेमध्ये काम केले। नुकतेच त्यांनी तू तेव्हा तशी मालिकेत नायिकेच्या मावशीची भूमिका गाजवली होती।
या गोजीरवाण्या घरात, कुंकू लावते माहेरचं, नवरा बायको, सौभाग्य कांकण या मालिकेतल्या त्यांच्या भूमिका पसंतीस पात्र ठरल्या आहेत. आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत क्षितीनेही अभिनय क्षेत्रात स्वतःला सिद्ध केलंय. सुरुवातीला क्षिती जोग, दामिनी या गाजलेल्या मालिकेत प्रकाश झोतात आली होती. नंतर तू तिथं मी, कंद फुलाचा गेला सांगून, वादळवाट, श्री गंगाधर टिपरे या मराठी मालिका तिने काम केलंय. तर घर की लक्ष्मी बेटिया, साराभाई वर्सेस साराभाई, ये रिश्ता क्या कहलाता है या हिंदी मालिकांमध्येही ती झळकली होती. क्षितीचे झिम्मा, झिम्मा 2, फर्स्ट क्लास दाभाडे, हिरकणी, चोरीचा मामला, पावनखिंड हे सिनेमे गाजले. मनोरमा वागळे आणि मेघा जांभोटकर ही मायलेकी जोडी अभिनय क्षेत्राशी निगडीत आहे. मनोरमा वागळे यांनी गंमत जम्मत, आम्ही दोघे राजा राणी, गडबड घोटाळा, घर जावई, आत्मविश्वास, उंबरठा, सगळीकडे बोंबाबोंब यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांच्या मुलीने देखील करिअर म्हणून अभिनय क्षेत्र निवडलंय. मेघा जांभोटकर यांनी केदार शिंदे यांच्या साहेब बीवी आणि मी या मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर रीटा या चित्रपटात त्यांनी काम केलं होतं. आज मेघा जांभोटकर हिंदी आणि मराठी मालिका विश्वातील दिग्गज अभिनेत्री बनल्या आहेत. हिंदी मालिका विश्वातील प्रसिद्ध मालिका ये रिश्ता क्या कहलाता है, ये रिश्ते प्यार के अशा अनेक मालिका त्यांनी काम केलंय. स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेत त्यांनी अरुंधतीच्या आईची भूमिका केली होती. शांता आपटे आणि नैना आपटे, दिग्गज अभिनेत्री शांता आपटे आणि त्यांची मुलगी नैना आपटे या दोघींनी अभिनय क्षेत्रात खूप नाव कमवलंय. शांता आपटे यांनी अमृत मंथन, अमर ज्योती, वहा, गोपाळ कृष्ण, कुंकू असे एकाहून एक बहारदार चित्रपट केले होते. शांताबाई त्या काळी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या. त्यांची मुलगी नैना आपटे यांनी आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकून बालकलाकार म्हणून अवघ्या 4 वर्षापासून चित्रपट नाटकात काम करायला सुरुवात केली होती. बालकलाकार म्हणून त्यांची झाशीची राणी, चंडी पूजा या चित्रपटात त्यांनी काम केलं. नंतर त्यांनी शेजारी शेजारी, चौकट राजा, निवडुंग, छक्के पंचे, एक फूल 4 हाफ अशा असंख्य मराठी चित्रपटात काम केलंय. उषा किरण आणि तन्वी आझमी, उषा किरण आणि तन्वी आझमी ही देखील अभिनेत्री आई मुलीची जोडी आहे. उषा किरण यांनी मराठी, हिंदी, गुजराती चित्रपटात काम केलंय. उषा किरण यांनी जशास तसे, क्रांतीवीर बळवंत फडके, पुनवेची रात, शिकलेल्या बायका, कन्यादान यांसारख्या अनेक मराठी चित्रपटात काम केलंय. त्यांची मुलगी तन्वी आझमी यांनी लय भारी, रावसाहेब, ओले आले या मराठी चित्रपटात काम केलंय. तसेच त्यांनी डर, अकेले हम अकेले तुम, दुश्मन, बाजीराव मस्तानी, दो बत्ती अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलंय. समर्थ कुटुंब, या कुटुंबाचा चित्रपटांमधील वारसा रतनबाईपासून सुरू झाला. त्यांची मुलगी शोभना समर्थ ही सुद्धा एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. शोभना यांच्या मुली तनुजा आणि नूतन खूप मोठ्या अभिनेत्री झाल्या. पुढे तनुजा यांच्या दोन्ही मुली काजोल आणि तनिषा यांनी देखील करिअर म्हणून अभिनय क्षेत्र निवडलं. रतनबाईंनी स्वराज्याच्या सीमेवर या एकमेव मराठी चित्रपटात राजमाता जिजाबाईंची भूमिका केली होती. त्यांची मुलगी शोभनाबाईंनी विलासी ईश्वर या मराठी चित्रपटातून चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं. रामराज्य या चित्रपटात त्यांनी साकारलेली सीतेची भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली. 1930 ते 1960 या दशकाच्या अखेरपर्यंतच्या सुमारे 4 दशकांच्या कारकिर्दीत मराठी आणि हिंदी भाषांतील अनेक चित्रपटातून त्यांनी अभिनय केला. पुढे त्यांनी आपल्या 2 मुलींच्या, नूतन व तनुजा यांच्या पदार्पणाच्या 2 चित्रपटांचे दिग्दर्शनही केले. पुढे जाऊन नूतन आणि तनुजा या हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेत्री झाल्या. नंतर तनुजा यांच्या मुली काजोल आणि तनिषा यांनी देखील करिअर म्हणून अभिनय क्षेत्र निवडलं. तर या होत्या मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज मायलेकीच्या जोड्या. जर कोणती आई मुलीची जोडी इथे नमूद करायची राहिली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपट सृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.